स्टुडंट काय होतात की अपसेट होतात, सक्सेस भेटलेला नाहीये, तो स्वतःला खूप जास्त खचलेला वगैरे फील करतो. मग ते त्याला आलेलं फेल्युअर त्याने कसं मॅनेज करावं, काय त्यावेळेस त्याने विचार केला पाहिजे? मला असं वाटतं मॅडम की मी नेहमी मुलांना पण सांगते हे क्लासमध्ये, आपल्याकडे जी सिस्टीम आहे ना एज्युकेशन सिस्टीम, त्याला मार्कांमध्ये कम्पेअर करतो आपण सगळ्या गोष्टी. हो ना. कुठेतरी ही गोष्ट लागली की ह्याला 20 मार्क पडले म्हणजे त्याला 22 मिळाले, मला 20 मिळाले म्हणजे मी मागे आहे. पण ऍक्च्युली 2 मार्काचा डिफरन्स म्हणजे काहीच नाही. काहीच नाही. यू आर बोथ आर इक्वल. पण जेव्हा मुलं फेल्युअरला जातात ना, तेव्हा मी नेहमी मुलांना सांगते की यू आर अ स्टुडंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन. तर इथे अनालिसिस एक पार्ट आहे मॅडम, जो प्रत्येक ब्रांचला आहे. म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटला पण अनालिसिस आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला, डिझायनिंगला पण अनालिसिस आहे. तर अनालिसिस हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि जी विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगते की तुम्हाला फेल्युअर आलं, ठीक आहे, डोंट टेक इट पर्सनल. त्याला पर्सनलाइज घेऊ नका की ते मला कमी मार्क मिळाले म्हणून मी इथे फेल्युअर आहे माझं, असं म्हणू